नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज तुम्ही जर ओझरटा धबधबा पाहण्यासाठी येत असाल तर कामरगाव या ग्रामपंचायतीने या ठिकाणी गेट टाकून वाहन कर वसूल करण्यासाठी इथं तुम्ही बघताय की कशा पद्धतीने गेट टाकलेलं आहे आणि या गेटमुळे ओझरटा धबधब्याला गेल्यानंतर तुम्हाला 100 रुपये असं प्रति माणसाला एक तिकीट आहे आणि या ठिकाणी दुसरं तिकीट केलं जाते या कर वसुलीच्या नावाने। या ठिकाणी आपल्या या गावातले सरपंच आहेत आणि त्या सरपंचांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्या यांनी या ठिकाणी गेट टाकल्याने याचा फायदा भविष्यात काय होणार आहे। काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही गेट टाकले, काय फायदा आहे याचा? हा गेट टाकलेला आहे हे पर्यटकांची चांगली सोय व्हावी म्हणूनच गेट टाकलेला आहे। कारण जो ओझरडे धबधबा पुढे आहे त्याचं जे तिकीट घेतात 100 रुपये, वन्य विभागाने तिथली जी कमिटी आहे त्या 100 रुपयेचा आणि ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही। त्या तिकिटामधून ग्रामपंचायतीला 1 रुपये काही मिळत नाही आणि हा जो कर आम्ही घेतो आहे हा स्वच्छता कर म्हणून घेतो आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छतागृह आम्हाला इथं उभारायचे आहेत, चेंजिंग रूम करायचे आहेत, छोटं हॉस्पिटल वगैरे म्हणजे काय सुरुवातीला जी काय दुखापत वगैरे झाली तर त्याला काहीतरी मदत करता येईल आपल्या त्या लोकांना म्हणून आम्हाला असे वेगवेगळे उपक्रम करायचे आहेत म्हणून आपण हा टोल केला आहे। 2 व्हीलरला 10 रुपये आणि 4 व्हीलरला 20 रुपये अशी नाममात्र आम्ही फीस सध्या ठेवलेली आहे आणि यातून पुढं जे पर्यटन वाढणार आहे त्यासाठी हा हातभार लागावा म्हणून आम्ही हा टोल घेतो आहे। जो 25 लाखाचा निधी येतो वन विभागाकडून तो कुठे जातो? मग 25 लाखाचा निधी जी कमिटी वन विभाग असते ते कमिटी ज्यांच्या कमिटी आहेत त्यांना तो 25 लाख रुपयाचा निधी येतो। गेले 5 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा ती कमिटी केलेली आहे। 25 लाख निधी आला असं साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं आम्हाला की तुमच्या कमिटीला सुद्धा पैसे आलेत, पण त्यातला 1 रुपयासुद्धा हा कामरगावच्या कमिटीसाठी 1 रुपयासुद्धा खर्च केलेला नाही। तेव्हा निधी आहे कुठं तोही अध्यक्षांनासुद्धा माहीत नसेल किंवा आम्हाला ग्रामस्थांनासुद्धा माहीत नाही आणि त्या वन विभागालाच त्याची माहिती असेल। जो या ठिकाणी जो 2 व्हीलरसाठी 10 रुपये, 4 व्हीलरसाठी 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये असा कर आकारला जातोय आणि ओझरट्या धबधब्यासाठी 100 रुपयेचा कर आकारला जातोय। तर एवढा मोठा कर पर्यटकांसाठी भरायचा, जर पर्यटकांचा ओघ कमी झाला कोयना विभागासाठी तर ओघ कमी, पर्यटन खरंच ओझरडे धबधबा खूप मोठा आहे आणि पर्यटन इकडे चांगलं चालू आहे। सध्या 100 रुपये तिकीट जास्तच होते आणि हे आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडून वन विभागाला आणि तिथल्या कमिटीला सुद्धा सांगितलं आहे की 100 रुपये कर आहे तो 50 रुपये करा जेणेकरून आणखी जास्त आपल्याला पर्यटक वाढतील आपल्याकडे कसं। परंतु वन विभाग आणि तो जे कमिटी आहे त्यांच्यानुसार त्या संगनमताने ते चाललेलं आहे, त्याचा ग्रामपंचायती काही संबंध येत नाही आणि आम्हाला हा कर जो वर्ण जे काही सांगतात अधिकारी की ते ग्रामपंचायतीला लेटर येतात आहे की तुम्हाला जर इथं स्वच्छता वगैरे दिसत नाही तर वन विभाग याकडे दुर्लक्ष पूर्ण करतो आहे आणि त्यामुळे आम्हाला हा कर घेऊन लोकांची सोय व्हावी म्हणून आम्हाला हा कर घ्यावा लागतो आहे। मग ज्या ओझरच्या ठिकाणी एवढा मोठा कर वसूल केला जातो तशा सुविधा आहेत का तिथे दिसतात? आता सुविधा तशा मी इथला सरपंच आहे म्हणून मी त्यांना 2-3 वेळा तसं सांगितलेलं आहे परंतु मला दिसत नाही। पण मला विचारण्यापेक्षा पर्यटक जे तिकडे जात आहेत त्यांना तुम्ही विचारलं तर सरपंच म्हणून तुमचं सुद्धा एक कार्यभाग हा आहे आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीवर लक्ष देऊ शकता आणि तुम्ही त्याच्या पद्धतीने सूचनाही देऊ शकता। मी सूचना देऊन सुद्धा वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यांच्याकडून तिथं जे काही निधी मिळतो तो ग्रामपंचायतीला थोडेही पैसे मिळत नाहीत म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे आणि हा या निधीतून काही जे पैसे मिळणार आहेत त्यातून आम्ही निश्चित ह्या पर्यटकांसाठी सगळी सोय करणार। हे 1-2 वर्षात तुम्हाला पुढे दिसेल। आणि हा जो निर्णय तुम्ही घेतलाय तो ग्रामपंचायतीने घेतलाय, महाराष्ट्र शासनाने घेतलाय का कोणी घेतलाय? नाही, हा ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायत ग्रामसभेला ठराव करून आम्ही हा आमच्या लेवलला हा निर्णय घेतलेला आहे। हां, बाकी कुणाला काय प्रांत तहसीलदार यांना कळवले माहिती त्यांना दिली आहे, त्यांच्यापर्यंत कागदपत्र अजून पोचवायचे आहेत। कालपासून हा आम्ही चालू केला आहे टोल। हो, काल या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून काल या ठिकाणी तुम्ही या टोलचं उद्घाटन केलं, या कर वसुलीचं उद्घाटन केलं। या गावाच्या तुम्ही या जिकडे निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? मी एकदम सकारात्मक दृष्ट्या बघतोय। खूपच छान उपक्रम केला आहे। कारण काय आता मी इथला ग्रामस्थच आहे, मी राहतो पुण्यामध्ये पण मी इकडे येतो, माझे मित्र येतात, पर्यटक येतात, पण लोक जेव्हा पुढे जातात तर तिकडे 100 रुपये कर घेतला जातो प्रत्येक व्यक्तीमागे आणि तर सुविधा काहीच नाही, स्वच्छतागृह नाही आहे, चेंजिंग रूम नाही आहे, फर्स्ट एड बॉक्स नाही आहे, निसरडा भाग आहे, दुर्गम भाग आहे। तर तिथं गेल्यावर लहान मुलं असतील किंवा काहीतरी त्यांचं तुम्ही जर 100 रुपये कर घेताय तर मग तुम्ही तेवढे सुविधा पण दिल्या पाहिजेत आणि ग्रामपंचायतला त्यातून काहीच निधी मिळत नाही। तर आम्ही ग्रामपंचायतकडून ठराव करून
आमच्या ग्रामस्थांनी किंवा सगळ्या सदस्यांनी किंवा सरपंचांनी हा निर्णय घेतला. खूप छान उपक्रम आहे आणि पर्यटकांचा कालपासून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. पर्यटकांचा कोणाही याच्यावर निषेध नाही आहे. लोकांना खूप छान वाटतं की तुम्ही सगळी इथं मुलं उभा आहात, कुठली काय अडचण आली काय आली तर लोक म्हणतात की तुमच्यासारखी मुलं असली तर बरं वाटेल. पर्यटकांना आवडते सगळ्या गोष्टी. फक्त याचा निषेध करायची काही गोष्टच नाही. म्हणजे तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये फिरता, तुम्ही ज्योतिबाला जावा, कास पठार जावा, महाबळेश्वर कुठेही जावा, तुम्ही सगळे कर घेतातच आणि तिकडे सुविधा मिळते. पण आपल्या विभागात काही सुविधा मिळत नाही आहेत. तर आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं, पर्यटकांनी पण सहकार्य करावं आणि लोकल माणसांनी पण सहकार्य करावं, एवढीच अपेक्षा आहे. बाकी काही आमचं नाही. तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं जे वाहन चालक या ठिकाणी येत आहेत ते कर भरण्यासाठी कोणतेही त्यांना कोणतीही आपत्ती नाही. मात्र या ठिकाणी किंतु परंतुचे प्रश्न जे आहेत तो 100 रुपयेचा कर जो ओझरटा धबधब्याला भरला जातो त्यावर होते. मात्र आता जे पर्यटक या ओझरटा धबधबा पाहण्यासाठी येणार आहेत त्यांच्या खिशाला मात्र डबल कात्री लागणार आहे. त्यामुळं या पर्यटनासाठी येताना पर्यटक कसे येणार आणि पर्यटकांच्या मनामध्ये काय गोष्टी तयार होणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.